आशिष येतोय सलामीसाठी या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं की विक्रांत आला होता. पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात. आशिष विरुद्ध आकाश. पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये हाताळलाय. आकाश धर्वी अशाच बॉलिंगसाठी ओळखला जातोय. अष्टपैलू खेळाडू आहे जीवदानी गिरीज या संघाचा. आपण बघितलं की मागच्या सीझनमध्ये सर्वात जास्त ट्रॉफीज जीवदानी गिरीज या संघाने जिंकल्या होत्या. तब्बल 11 ट्रॉफीज त्याने मागच्या सीझनमध्ये जिंकल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 5 ज्या ट्रॉफी होत्या त्या पहिल्या क्रमांकाच्या त्यांनी फटकावल्या होत्या आणि नंबर 1 वरती रँक करत होता जीवदानी गिरीचा संघ. ऑन साईडला धमाका आहे. चेंडू सरळ निघून जातो या मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. बघा कालचा दिवस आणि आजचा दिवस जर बघितला तर लेफ्टी फलंदाजाने एक मात्र हा षटकार ठोकलेला आहे या स्पर्धेमध्ये. फुलटॉस चेंडू ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. अशोक तिकडे पोहोचला होता मात्र चेंडूला फील्ड करू शकलेला नाही. या 2 धावा जलद गतीने ते पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या मॅचमध्ये लवकर बाद झाला होता हितेश. फुलवलेंचा चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. शतरक्षक मयूर तिकडे चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल धाव ही कंप्लीट झाली होती. या सिंगल धावेने धावसंख्या दुहेरी प्रवेश करताना दिसते. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतो या इशिका 11 तरखड आणि जीवदानी गिरीज. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात धावा आल्या त्या म्हणजे 10. कुठलाही गडी बाद झालेला नाहीये. 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. राकेश येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. हितेश करता चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. फंबल झालाय मयूर आणि दुसरी धाव वेगाने कंप्लीट झालेली आहे. सुरेख रनिंग विथ द विकेट्स इथे पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने इथे खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट झालेला नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट.
हितेश याचं आपल्याला इथे पाहायला मिळतं. हितेश आणि आशिष समजदारीचं क्रिकेट खेळत असताना 2 धावा पुन्हा एकदा अंकित केल्या जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 आहे धावसंख्येवरती. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुढे सासवण करण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क इथे होत नाहीये. हितेश आणि मन बनवलेलं आहे की सिंगल डबल ने आपल्याला पुढे जायचं आहे. एक चांगलं क्रिकेट, त्याला देखील माहिती की मोठे फटके मारणं थोडंसं कठीण आहे. त्याचा मनसुबा सिंगल डबलने आपल्याला पुढे नेण्याचा दिसतोय. ऑन साईडला शाडो बॉल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय तिकडे आणि झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय हितेश. बघा हितेश इथे बाद झाल्या, मात्र हितेशने चांगली कामगिरी केली. 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. नव्याने फलंदाज विक्रांत येतोय. विकी ऑन साईडला जोरकास मारण्याचा प्रयत्न. बॉटमवरती बॅटच्या बॉटमला चेंडू लागलेला आहे. शॉर्ट मिड विकेटला चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झाली. एका धावेची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. आपलेच आपण पाहतोय खूप चांगलं चेंडू इथे हाताला गेलाय. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. विवेक आणि विवेक याने पहिल्या बॉलवरती सफलता इथे मिळवलेली आहे. विकी याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद.
दर्शन डबके न्यू बॅटर इन झालाय. धावसंख्या पूर्णपणे आता स्थिरवलेली आहे. यावेळेस पण खूप चांगला फटका ते केला गेला, मात्र शतरक्षक आहे तिकडे. झाडाला चेंडू लागला, तेच कारण चेंडू शतरक्षकापर्यंत ट्रॅव्हल झालेला नाही आहे. दोनच धावेवरती समाधान इथे मानावं लागेल. या 2 धावेने धावसंख्या 17 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात हा चेंडू किलकाडा, तो शतरक्षक आहे राकेश. आपण पाहतोय तिकडे चांगलं शतरक्षण. एकाच धावेवरती आता समाधान मानावं लागेल. एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवरती. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेले 3. आपण पाहतो की मागच्या मॅचमध्ये देखील 18 धावेंवरती रोखलं होतं जीवदानी गिरीज संघाने चिंचोटी संघाला. इथे देखील कमीत कमी धावांवरती रोखण्यात यश आलंय. ऑन साईडला हा फटका केला गेला. शतरक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि आपण पाहतोय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे दर्शन हा फलंदाज बाद होतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. 19 धावा धावफलकावरती. अवलेस आपण पाहतो या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. आशिष स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. शेवटच्या बॉलवर ते आक्रमण इथे केलंय. आकाश धानवी येतोय. सहज सोपा झेल तिकडे तो पकडतोय आणि अशा प्रकारे आपण पाहतोय षटक संपलंय तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावा. 21 धावांचं माफकचं आव्हान ठेवलंय. 18 चेंडू 21 धावा.
दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 21 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. हितेश गणेशकर पहिला चेंडू ऑन साईडला गेला, गॅपमध्ये हा चेंडू आहे. या चेंडूवरती धावा मिळतील, मात्र किती तर 6. षटकार. पहिल्या बॉलवरती ते षटकार ठोकलाय. हितेश याने देखील षटकाराने सुरुवात केली होती आपल्या इनिंगला. प्रत्युत्तर देत असताना आकाश धानवी सलगचा दुसरा बिग शॉट षटकार. एकवीस धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 12 धावा आल्यात. इथे देखील आपण पाहतोय जोरकास मारण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरापासून थोडासा दूर निघून जातोय. हितेश गणेशकर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ते कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. पुन्हा एकदा चेंडूला चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये राहुल आहे. राहुल चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव पूर्ण झाली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13. या धावसंख्येवरती 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. फुलटा चेंडू, चेंडूला इथे आपण बघतो खेळून काढलेला आहे. सरळ लॉंगॉनच्या हातामध्ये एक सहज सोपा झेल इथे पकडलाय. फलंदाज बाद. हर्ष आलाय. हर्ष भोईर. 13 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 8 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बॉलर बॅक ड्राईव्ह इथे आपण पाहतोय. एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाही आहे. स्ट्राईक रोटेट केलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. इकडं आणखी मॅच जिंकण्यासाठी 7 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि 7 धावा. इथे देखील इनफिल्डच्या वरून फटका खेळला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झालेली आहे. अगदी टार्गेटच्या जवळ जाताना दिसत आहेत जुन्नर गिरीज संघाचे फलंदाज. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 5 धावा इकडनं बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. कट करण्याचा प्रयत्न, बॅटर बॉल संपर्क नाही आहे. इकडं मॅच जर जिंकायचं असेल इशिका 11 तरखड या संघाला तर डॉट चेंडू घेणं फार महत्त्वाचं आहे. विकेट्स घेणं फार महत्त्वाचं आहे. असं आपण पाहतोय आकाश धानवी याची विकेट्स त्यांना घ्यावी लागेल मॅच जिंकण्याकरता. कारण धावा तर भरपूर आलेल्या आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न.
इथे स्टंपिंग केलेली आहे फलंदाज बाद. सांग तू बसला अशोक आलाय. ते पाहतोय डिफेन्सिव्ह पद्धतीने हा चेंडू ते खेळून काढलेला आहे. एक सिंगल धाव हे अर्जित केली. धावसंख्या सिंगलने 17 वरती जाऊन पोहोचलेली आहे. बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अवया कुठपर्यंत मजल मारतोय विक्रांत या षटकामध्ये, कारण अजूनही जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता आहे. इथे जर विकेट घेण्यात यश जर मिळालं तर शेवटच्या षटकात काहीतरी होऊ शकतं आणि त्या दिशेने ते वाटचाल करताना दिसतोय. डॉट चेंडू पाहूया. हा चेंडू देखील फार महत्त्वाचा ठरणार आहे. हा चेंडू डॉट किंवा विकेट या चेंडूवरती येते तर शेवटच्या षटकामध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. पाहूया विकी कशा प्रकारे चेंडू ते खेळून काढतोय. मात्र विकी याने डाऊन द लेग हा चेंडू हाताळला आहे. आता मॅच इकडनं थोडासा दूर जाताना दिसतोय. बघा एक्स्ट्रा चेंडू एक्स्ट्रा धाबा तुम्हाला अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतायत. आणि सध्या तरी इशिका 11 या संघाच्या अडचणी वाढलेल्या आहेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. कनेक्शन प्रॉपर इथे देखील झालं नव्हतं. एक सिंगल धाव एका सिंगल धाव्याने धावसंख्या 19 या धावसंख्येवरती अजूनही 2 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 6 चेंडू 2 धावा. पाहूया इकडनं कुठला गोलंदाज वापरला जाईल आणि काय तो परफॉर्मन्स देईल आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्यासाठी. दर्शन इथे आलेला आहे. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. चांगले चेंडू त्या हाताला. लेंथ खूप चांगली इथे आपण पाहतोय दर्शन याची. याच प्रकारे चेंडू टाकावे लागतील. निर्धाव चेंडू येणं फार गरजेचं आहे. बघा या मैदानावरती कुठला संघ कधी बॅकफुटवरती जाईल हे सांगता येत नाही आहे. सातत्याने अपडाऊन्स आपण पाहतोय मॅचमध्ये. इथे फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. एक धाव कंप्लीट झालेली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय पंकज. तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय जीवदानी गिरीज या संघाने. तर हार्ड लक इशिका 11 तरखड. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जीवदानी गिरीज. DJ Maddie